रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात 3 लाख, शहरात 35,000 लोकसंख्या आहे. 15 खासगी हॉस्पिटल आहेत. तरी एकाही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आयसीयू कक्ष नसल्याने समाजसेवक परीक्षित ठाकूर यांनी केली आयसीयू कक्षाची मागणी. आज हम इस वीडियो में जानेंगे कि आईसीयू क्या होता है। आईसीयू में ऐसे पेशेंट को एडमिट किया जाता है जिसको गंभीर रूप से कोई बीमारी होती है या दुर्घटना के कारण मरीज गंभीर रूप से जख्मी हो जाता है। इन पेशेंट के लिए अस्पताल में एक स्पेशल वार्ड होता है, यानी कि रूम होता है, जिस वार्ड के अंदर लेटेस्ट टेक्नोलॉजीज की मशीनें होती है। उस वार्ड के अंदर पेशेंट 24 घंटे डॉक्टर और नर्सिंग स्टाफ की लगातार निगरानी में रहता है। इस वार्ड को आईसीयू यानी कि इंटेंसिव केयर यूनिट कहा जाता है। अब हम बात करेंगे कि आईसीयू में कौन कौन सी मशीनों का उपयोग किया जाता है। सबसे पहला इक्विपमेंट होता है मल्टीप्रा मॉनिटर, जिसे वाइटल साइन मॉनिटर, हार्टबीट मॉनिटर या आईसीयू मॉनिटर भी कहा जाता है। मल्टीप्रा मॉनिटर के अंदर पेशेंट की ईसीजी, पल्स रेट, टेम्परेचर, रेस्पिरेशन, ये सारी एक्टिविटीज मल्टीप्रा मॉनिटर के अंदर मेजर की जाती है। अब हम बात करेंगे वेंटिलेटर की। वेंटिलेटर का यूज तब होता है जब पेशेंट की रेस्पिरेटरी सिस्टम यानी कि ब्रीदिंग सिस्टम काम नहीं करता है। वेंटिलेटर पेशेंट की सारी रेस्पिरेटरी बाहर से कंट्रोल करता है। कैथेटर मूत्र को निकालने वाली एक ट्यूब होती है। अब हम राइस फीडिंग ट्यूब के बारे में जानेंगे। इसका इस्तेमाल तब होता है जब पेशेंट भोजन करने के योग्य नहीं होता। रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील लोकसंख्या सुमारे 2 ते 3 लाख आहे. शहरातील 30 ते 40 हजारापर्यंत आहे. या नागरिकांपैकी कोणी अपघातात गंभीर जखमी झाला किंवा आजाराने सिरियस झाला तर त्याला उरणमधील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात येते. तेथे उपचारासाठी आयसीयू सोय उपलब्ध नसल्याने खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात येते. त्या दवाखान्यात आयसीयू सुविधा उपलब्ध नसल्याने वाशी, पनवेल किंवा मुंबई या ठिकाणी जाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु या ठिकाणी जाण्यासाठी 1 ते 2 तासाचा वेळ लागतो. या वेळेत पेशंट जिवंत राहील याची शाश्वती कमी असते. तरी नातेवाईक प्रयत्न करीत असतात. आज उरण शहरात खासगी 15 हॉस्पिटले आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये कोणताही आयसीयू विभाग नाही. हे उरणमधील जनतेचे दुर्दैव म्हणावे. या विषयावर 2009 पासून उरण सामाजिक संस्था आंदोलन पत्रव्यवहार करीत आहे. परंतु आत्तापर्यंत काही सुविधा उपलब्ध झाली नाही. 2009 उरणमध्ये विधानसभेवर पनवेलचे विवेकानंद पाटील आमदार निवडून आले. त्यांनी हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. 2014 मध्ये शिवसेनेचे मनोहर शेठ भोईर निवडून आले. त्यांनीही प्रयत्न केले. 2019 महेश शेठ बालदी निवडून आले. परंतु आयसीयू कक्ष उपलब्ध होत नाही. नागाव मांडल शांताराम ठाकूर माजी सरपंच 1984 साली जमीन बचाव आंदोलनात ज्यांचा सिंहाचा वाटा होता, त्यांचे पुत्र प्रकाश ठाकूर यांचे चिरंजीव नागाव माजी सरपंच, उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समाजसेवक परीक्षित ठाकूर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना लेखी निवेदन करून उरण तालुक्यात इंदिरा ग्रामीण रुग्णालयात आयसीयू कक्ष उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी केली. तसेच इंदिरा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बा कालेल त्यांच्याबरोबर चर्चा केली. यावेळी अधीक्षक बा कालेल यांनी अधिक माहिती दिली आहे. ही आहेत क्षणचित्रे. ब्युरो रिपोर्ट, ॲक्टिव्ह मराठी न्यूज चॅनल, रायगड विभाग संपादक रमेश थळी, उरण, रायगड. आपल्या उरण तालुक्यात 2 प्रश्न असे जटिल आहेत, एक आयसीयू आणि एक शवगृह. या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकाल? बरोबर. उरण तालुक्याचा विचार करता जवळपास 1.5 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. मजूर वर्ग पण भरपूर आहे आणि त्या प्रमाणात तसं पाहिलं तर आयसीयूची सोय उरण तालुक्यात इवन खाजगी दवाखान्यात सुद्धा उपलब्ध नाही आहे. त्यामुळं आयसीयू उरणमध्ये होणं अतिशय गरजेचं आहे. ते आपल्या हॉस्पिटलमध्ये झालं तर उत्तमच. त्यासाठी प्रयत्न होणं या परिसरातून गरजेचं आहे. लोकांची सोय होईल, त्यामुळं लोकांना पुढे पाठवण्याची गरज पडणार नाही. आणि दुसरा महत्त्वाचा विषय आहे की आपल्या तालुक्यामध्ये अनोळखी जे मृतदेह येतात ते जवळपास 4 ते 5 मृतदेह प्रत्येक महिन्याला येतात. मग आम्ही फक्त त्यांचं कसं पोस्टमार्टम म्हणजे शवविच्छेदन करून देतो, परंतु त्यानंतर
ते कमीत कमी 7 दिवस तरी ठेवून त्याची चौकशी करायला लागते, त्याची ओळख पटवावी लागते. हे काम पोलीस करतात, परंतु त्यांना या गोष्टीचा भरपूर त्रास होतो. कारण या तालुक्यामध्ये शवाग्र नाही, म्हणजे अनोळखी ज्या बॉडी आहेत, अनोळखी जे मृतदेह आहेत ते ठेवण्याची आपल्याकडे सोय नाही. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपण शवविच्छेदन करून दिल्यानंतर पोलिसांना पनवेलला जावं लागतं, पण पनवेलला पण 6 बॉडी ठेवायची सोय असल्यामुळे आणि जवळपास 11 ते 12 बॉडीज असल्यामुळे त्यांना पण तिथं जिकिरीचं होतं, त्यांना ठेवता येत नाही. त्यामुळे मग कधी कधी त्यांना एमजेमला जावं लागतं. मग पोलीस कधी कधी असं रात्रभर फिरत बसतात आणि त्यांना खूप त्रास होतो. म्हणजे हा आपला सिस्टीमचाच एक भाग असल्यामुळे या हॉस्पिटलमध्ये किंवा उरणच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये शवाग्र होणं ही अत्यंत महत्वाचं आणि गरजेचं आहे. म्हणजे आयसीयू आणि शवाग्र हे उरण शहराला महत्वाचे विषय आहेत. बिलकुल बिलकुल, धन्यवाद. विषय महत्वाचा आहे. ब्युरो रिपोर्ट ॲक्टिव्ह मराठी न्यूज, अहमदनगर.